जर अ, असा विचार मांडला की आपल्या आजूबाजूला घडणारी कोणतीही गोष्ट ती प्रत्यक्षात हलतच नाहीये, तर काय वाटेल? म्हणजे काहीच प्रवास करत हो, नाहीये. अगदी काहीच नाही. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाहीये, वेगाने धावणारी गाडी प्रत्यक्षात कुठेही जात नाहीये आणि अ, अगदी आकाशातनं पडणारा पाऊसही प्रवास करत नाहीये. अरे छा. हो ना. जर हे सगळं विश्व पूर्णपणे आणि कायमस्वरूपी एकाच जागी स्थिर असेल आणि गती किंवा मोशन हा केवळ एक अवाढ्य, काय म्हणता येईल, दृष्टिभ्रम असेल तर? हा विचारच खूप चक्रावून टाकणार आहे. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच क्रांतिकारी सिद्धांताचा वेध घेणार आहोत, जो आधुनिक विज्ञानाच्या या सर्वात मूलभूत समजाला थेट आव्हान देतो. बरोबर. आजचे आपले स्रोत आहेत संदीप जे चव्हाण यांचे विविध शोधनिबंध आणि त्यांची काही अत्यंत महत्त्वाची पुस्तके, जसे की चव्हाण विरुद्ध आइन्स्टाईन आणि चव्हाण's थिअरी ऑफ एव्हरीथिंग. आणि याच साहित्यातून त्यांनी युनिव्हर्सल एनर्जी डायनॅमिक्स म्हणजेच युईडी ही संकल्पना मांडली आहे, बरोबर? अगदी बरोबर. आज आपण याच युईडीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. खरं तर या विचारसरणीवर चर्चा करणं खूपच रंजक ठरणार आहे. कारण संदीप चव्हाण हे केवळ एक लेखक नाहीत. ते एक स्वतंत्र संशोधक, इंजिनियर आणि शिक्षक आहेत. आणि विशेष म्हणजे ते भारताच्या एका लहान शहरातून, एका स्मॉल टाउनमधून आपले जायरस इन्स्टिट्यूट चालवतात. अच्छा, म्हणजे हे कुठल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय लॅबमधनं आलेलं संशोधन नाहीये. आणि या स्रोतांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे त्यांचा उद्देश अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या दिग्गजांना चुकीचं ठरवणं हा अजिबात नाहीये. बरं, मग त्यांचा नेमका उद्देश काय आहे? त्यांना विज्ञानाला एक करेक्टिव्ह लेन्स म्हणजे एक सुधारणावादी दृष्टिकोन द्यायचा आहे. आधुनिक विज्ञानात जे विरोधाभास निर्माण झाले आहेत ते सोडवून विज्ञानाची गुंतागुंत संपवणं हे त्यांचं ध्येय आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा जगभरातील कोट्यावधी डॉलर्सच्या लॅब्स, मोठ्या संस्था विश्वाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा एका लहान शहरातून आलेला हा स्वतंत्र संशोधक विज्ञानाचा पायाच नव्याने मांडतोय. ही एक प्रकारची डेव्हिड विरुद्ध गोलियात अशीच लढाई वाटते, नाही का? एक्झॅक्टली. म्हणजे हे संशोधन कशाच्या आधारावर उभं आहे? हा खूपच रास्त प्रश्न आहे. आपण जर बघितलं तर सामान्यतः भौतिकशास्त्र हे अत्यंत क्लिष्ट गणितावर आणि महागड्या उपकरणांवर अवलंबून असतं. हो, अगदीच. पण चव्हाण यांच्या कामाचा मूळ पाया हा केवळ गणिताची समीकरणं सोडवणं हा नाही. अच्छा. तर तो निरीक्षण आणि परिणामांवर आधारित आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार आधुनिक विज्ञान हे गणिताच्या जंजाळात इतकं अडकलंय की बऱ्याचदा प्रत्यक्ष भौतिक वास्तवाकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणजे गणितापेक्षा प्रत्यक्ष यंत्रणा समजून घेण्यावर त्यांचा जास्त भर आहे. अगदी तसंच. निसर्गाच्या साध्या आणि तार्किक तत्वांवर युईडीची मांडणी आधारित आहे. बरं, तर मग या सिद्धांताच्या सर्वात धक्कादायक दाव्यापासून आपण सुरुवात करूया. हो, तो स्थिर विश्वाचा दावा. हो, सुरुवातीला मी जो उल्लेख केला की हे विश्व सतत गतिमान नसून ते पूर्णतः स्थिर आहे. आपण तर लहानपणापासून हेच शिकत आलोय ना की विश्वातील प्रत्येक कण सतत फिरत असतो. नक्कीच. पण हा सिद्धांत या पूर्णतः स्थिर अवस्थेला SVE म्हणजेच स्ट्रक्चर्ड व्हॅक्यूम एनर्जी असं नाव देतो. तर हे SVE नक्की काय आहे? SVE, जेव्हा आपण व्हॅक्यूम किंवा पोकळी हा शब्द ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्याला वाटतं की तिथे काहीच नाही. हो, रिकामी जागा. पण या सिद्धांतानुसार हे अवकाश रिकामी पोकळी नाहीये. ते एक अत्यंत सुव्यवस्थित आणि तणावसज्ज, म्हणजे टेन्शन रेडी. हो. हे समजण्यासाठी ना एका पूर्णपणे संथ अथांग तलावाची कल्पना करा. अच्छा. ज्याचं पाणी पूर्णपणे स्थिर आहे. अगदी बरोबर. तलावाचं पाणी स्थिर आहे पण त्यात तरंग निर्माण होण्याची सुप्त क्षमता दडलेली आहे. SVE हे अगदी तसंच आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट, मग तो लहान अणू असो किंवा महाकाय तारा असो, ते सर्व ह्या स्थिर क्षेत्रातील फक्त तरंग आहेत. हो, ते केवळ रिपल किंवा अडथळे आहेत. एक मिनिट थांबा. जर विश्वातील प्रत्येक गोष्ट ही फक्त एका स्थिर क्षेत्रातील तरंग आहे आणि काहीही प्रत्यक्षात एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत नाहीये, तर मग प्रत्यक्ष भौतिक जगात ज्या घटना घडतात त्या कशा उलगडतात? म्हणजे तुम्हाला उदाहरणासह समजून घ्यायचंय. हो, समजा एखादा महाकाय उल्कापात अंतराळातून प्रवास करत येतो आणि पृथ्वीवर आदळून डायनासॉर नष्ट करतो. जर काही हलत नाहीये तर तो खडकाचा तुकडा लाखो किलोमीटरचा प्रवास करून पृथ्वीवर कसा पोचला? हा भ्रम कसा असू शकतो?
हा जो विरोधाभास आहे ना, तो समजून घेणं हीच या सिद्धांताची मुख्य चावी आहे. मी सांगते. जेव्हा आपण म्हणतो की गती हा भ्रम आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की घटना घडतच नाहीत. आपण टीव्ही स्क्रीनचं उदाहरण घेऊ. टीव्ही स्क्रीन म्हणजे पिक्सेल्स. अगदी बरोबर. टीव्हीच्या स्क्रीनवरील पिक्सेल स्वतः कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत नाहीत. हो, ते फक्त तिथेच असतात. ते फक्त त्यांच्या जागेवर अत्यंत वेगाने चालू आणि बंद होतात. ऑन ऑफ होतात. अच्छा. आणि त्यांच्या त्या प्रज्वलनामुळे आपल्याला स्क्रीनवर चित्र हलल्याचा म्हणजे गाडी धावतानाचा भ्रम होतो. तंतोतंत. एसव्हीईचं कार्य याच यंत्रणेवर चालतं. तो उल्कापिंड म्हणजे प्रत्यक्ष प्रवास करणारा एखादा घन पदार्थ नाहीये. मग तो काय? तो एसव्हीई मधील तणावाचा एक अतिशय गुंतागुंतीचा तरंग आहे. समुद्रातील लाटेसारखं आहे हे. म्हणजे लाट पुढे येते पण पाणी तिथेच असतं. हो. जेव्हा लाट किनाऱ्याकडे येते तेव्हा समुद्राच्या मधोमध असलेलं पाणी प्रत्यक्षात किनाऱ्यावर येत नाही. पाण्यामधून फक्त ऊर्जा किंवा तणाव पुढे सरकतो. अरेच्या. एसव्हीईमध्ये कोणताही कण प्रवास करत नाही, तर फक्त तणावाचा संरेखन आणि निराकरण एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे हस्तांतरित होतं. आणि आपला मेंदू या क्रमिक बदलांना एकत्र जोडतो आणि त्याला गती असं नाव देतो. अगदी बरोबर. हे खरोखरच भौतिकशास्त्राच्या नियमांना हादरून सोडणारे आहे. हो ना. पण जर भौतिक वस्तूंचा प्रवास हा केवळ तणावाचं हस्तांतरण आहे, तर मग या तणावाला विशिष्ट दिशा कशी मिळते? म्हणजे गुरुत्वाकर्षणाबद्दल म्हणायचंय तुम्हाला? हो, ग्रॅव्हिटी. जर तो उल्कापिंड केवळ एक तरंग आहे तर तो पृथ्वीकडेच का ओढला गेला? पारंपरिक विज्ञानात तर आपण शिकलोय की गुरुत्वाकर्षण ही एक ओढ आहे किंवा स्पेस टाईमची वक्रता आहे. हो. मग या सिद्धांतात गुरुत्वाकर्षण कसं स्पष्ट केलंय? चव्हाण यांच्या सिद्धांतात ओढ ही संकल्पनाच मुळात नाकारली आहे. ओढ नाहीये? नाही. त्यांच्या मते एसव्हीई मध्ये कोणतीही वक्रता येऊ शकत नाही, कारण ते मुळात स्थिर आणि सुव्यवस्थित आहे. मग गुरुत्वाकर्षण काय? तो केवळ एसव्हीई मधील ग्रेडियंट आहे, म्हणजे तणावाचा उतार आहे. तणावाचा उतार. याची प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते? एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूकडे का आकर्षित होते मग? याला आपण टेन्शन डिफरन्शियल म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या ठिकाणी खूप जास्त तरंग एकत्र येतात, ज्याला आपण वस्तुमान किंवा मास म्हणतो. बरोबर, जसं की आपली पृथ्वी, तेव्हा तिथे एसव्हीई मध्ये प्रचंड ताण निर्माण होतो. अच्छा. निसर्गाचा मूळ नियम हा आहे की प्रत्येक गोष्ट समतोल साधण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पृथ्वीच्या आजूबाजूला असलेल्या क्षेत्रात हा ताण कमी करण्यासाठी एक प्रकारचा उतार तयार होतो. म्हणजेच तो उल्कापिंड किंवा झाडावरून पडणारं सफरचंद हे पृथ्वीकडे ओढले जात नाहीत? अजिबात नाही. ते सफरचंद जे स्वतः एक तरंग आहे, ते केवळ अधिक तणाव असलेल्या क्षेत्राकडून कमी तणाव असलेल्या क्षेत्राकडे घसरतं. जसं डोंगरावरून पाणी खाली वाहतं. अगदी तसंच. पाण्याला कोणी खाली ओढत नाही, तर उतारावरून समतोल साधण्यासाठी ते नैसर्गिकरित्या खाली जातं. वा. म्हणजे गुरुत्वाकर्षण ही ओढ नसून एका स्थिर क्षेत्रातील तणाव दूर करण्याचा तो एक प्रयत्न आहे. हो. पण जर गुरुत्वाकर्षण म्हणजे केवळ तणावाचा उतार असेल तर मग प्रकाशाचं काय? प्रकाशाचं? हो. कारण प्रकाशाचा वेग आणि त्याचा प्रवास हा तर आधुनिक विज्ञानाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आपण म्हणतो ना, सूर्यावरून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोचायला सुमारे 8 मिनिटे लागतात. हो, पारंपरिक विज्ञानानुसार. मग जर विश्व स्थिर आहे आणि गती हा भ्रम आहे, तर प्रकाश हा रिकाम्या अवकाशातून प्रवास करणारा फोटॉन कणांचा समूह नाही का? नक्कीच नाही. युईडीनुसार प्रकाश अजिबात प्रवास करत नाही. अजिबात नाही? नाही. फोटॉन कण एका ठिकाणाहून निघून लाखो किलोमीटरचा प्रवास करून दुसरीकडे जात नाहीत. मग ह्या साहित्यात प्रकाशाला कसं मांडलंय? प्रकाश म्हणजे केवळ 2 दूरवरच्या क्षेत्रांमधील हँडशेक किंवा संरेखन आहे. हँडशेक. हो. किंवा अलाइनमेंट. हो. पण या हँडशेकमधून प्रत्यक्ष रंग किंवा आपल्याला दिसणारा डोळे दिपवणारा प्रकाश कसा निर्माण होतो? म्हणजे जर काहीही प्रवास करत नाहीये तर अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्यावर अचानक उजेड कसा पडतो? हे समजण्यासाठी आपल्याला पुन्हा एसव्हीईच्या तणावाकडे जावं लागेल. बरं. सूर्यावर जेव्हा एखादी प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण करणारी घटना घडते, तेव्हा तिथे एसव्हीई मध्ये अत्यंत तीव्र तरंग निर्माण होतात. हे तरंग
आणि पृथ्वीवर असलेल्या तुमच्या डोळ्यांतील किंवा त्वचेतील SVEचे क्षेत्र जेव्हा एकमेकांशी जुळतात किंवा संरेखित होतात तेव्हा त्या दोन बिंदूंमधील तणाव अचानक शांत होतो. अगदी अचूक. आणि तणाव शांत होण्याच्या या प्रक्रियेत जी ऊर्जा मुक्त होते ती आपल्याला प्रकाश, उष्णता किंवा रंगाच्या स्वरूपात जाणवते. अरेच्या, म्हणजे रंग किंवा उजेड हा प्रवासाचा परिणाम नाहीये. नाही, तो त्या तणावाच्या फ्रिक्वेन्सीचा आणि संरेखनाचा थेट परिणाम आहे. अटी जुळल्या की ऊर्जा तिथेच प्रकट होते. तो प्रवास नाही, तर दोन रिपल फील्ड्समधील तणाव शांत होण्याचा समन्वय आहे. होय. पण एक मिनिट, जर हा केवळ दोन क्षेत्रांमधील समन्वय किंवा हँडशेक आहे आणि तो अशा स्थिर क्षेत्रात घडतोय, तर मग सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटे का लागतात? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, कारण जर प्रवासच नाहीये तर विलंब का होतो? विज्ञानात तर वेळेला चौथा आयाम, 4th डायमेन्शन मानलं जातं. आणि तिथेच चव्हाण यांचा सिद्धांत पारंपरिक विज्ञानापासून पूर्णपणे वेगळा होतो. त्यांच्या मते वेळ हा चौथा आयाम अजिबात नाहीये. मग वेळ काय? वेळ ही नदीसारखी वाहणारी भौतिक संकल्पना नाहीये. त्यांनी वेळेला ATT म्हणजेच अलाइनमेंट थ्रेशोल्ड टाइम असं नाव दिलं आहे. अलाइनमेंट थ्रेशोल्ड टाइम याचा अर्थ काय? याचा अर्थ सोपा आहे. कोणत्याही दोन गुंतागुंतीच्या तरंगांना एकमेकांशी अचूकपणे संरेखित होण्यासाठी जो काही यांत्रिक विलंब लागतो, मेकॅनिकल डिले. तो विलंब म्हणजेच वेळ. सूर्याचे तरंग आणि पृथ्वीचे तरंग हे अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. अच्छा. त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी जे घर्षण पार करावं लागतं त्याला लागणारा विलंब म्हणजे ती 8 मिनिटं. वा. म्हणजे वेळ ही फक्त एका घटनेला दुसऱ्या घटनेशी जुळवून घेण्यासाठी लागणारी प्रतीक्षा आहे. हो, फक्त प्रतीक्षा. हे अत्यंत लक्षवेधी आहे. पण मग जर वेळ हा केवळ संरेखनातील विलंब आहे, तर याचा तार्किक अर्थ असा होतो का की जर दोन घटनांमधील संरेखन पूर्णपणे अचूक आणि विनाविलंब झालं तर वेळ अस्तित्वाचंच राहणार नाही? खरंच. अगदी तंतोतंत. जेव्हा संरेखन पूर्णपणे अचूक असतं तेव्हा ATT 0 होतो आणि परिणामी वेळेचं अस्तित्व संपतं. हे तर अविश्वसनीय आहे. आणि ही केवळ एक सैद्धांतिक संकल्पना नाहीये बरं का. मानवी पातळीवर आपण याचा अनुभवही घेतो. कसा काय? जेव्हा एखादा खेळाडू किंवा संगीतकार त्यांच्या कामात पूर्णपणे मग्न असतो, ज्याला मानसशास्त्रात फ्लो स्टेट म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे आपण पूर्ण एकाग्र असतो तेव्हा? हो, पूर्ण जागरूकता. तेव्हा त्यांच्या मेंदूतील आणि बाह्य जगातील तरंगांचं संरेखन इतकं जलद आणि अचूक असतं की तिथे कोणताही विलंब उरत नाही. अरे छा. आणि म्हणूनच अशा फ्लो स्टेटमध्ये आपल्याला वेळेचं भान राहत नाही. अगदी बरोबर. वेळ खरोखरच तिथे गायब झालेली असते कारण संरेखनातील विलंब संपलेला असतो. हा दृष्टिकोन मानवी अनुभवाला एका व्यापक भौतिकशास्त्रीय चौकटीत खूप उत्तम प्रकारे बसवतोय. नक्कीच. जर UEDची ही रिपल डायनॅमिक्स गुरुत्वाकर्षण आणि वेळेसारख्या अवाढ्य गोष्टींना लागू पडते आणि मानवी मानसिकतेलाही लागू पडते, तर हा सिद्धांत जीवन आणि मन याबद्दल काय सांगतो? आपण स्वतः या स्थिर SV विश्वामध्ये नेमकं काय आहोत? चव्हाण यांच्या साहित्यात यावर अत्यंत सखोल भाष्य केलंय. आपण बघितलं की SVचं मूळ स्वरूप हे स्थिरता राखणं हे आहे. हो, निसर्ग प्रत्येक तरंग शांत करून स्थिरतेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. पण मग जीवनाचा अर्थ काय? चव्हाण्यांच्या मते जीवन ही केवळ एक जैविक किंवा रासायनिक प्रक्रिया नाहीये. मग? जीवन म्हणजे एक टिकवून ठेवलेलं असंतुलन, ज्याला ते सस्टेन डेल्टा म्हणतात. टिकवून ठेवलेलं असंतुलन म्हणजे जिवंत असणं म्हणजे निसर्गाच्या स्थिरतेविरुद्ध एक प्रकारचा संघर्ष करत राहणं आहे का? हो, तसंच म्हणता येईल. SVच्या स्थिर तलावात निर्माण झालेला आणि स्वतःला शांत होण्यापासून सतत रोखून धरणारा एक अत्यंत गुंतागुंतीचा तरंग म्हणजे शरीर. जोपर्यंत हे असंतुलन टिकून आहे तोपर्यंतच जीवन अस्तित्वात आहे. आणि या असंतुलनाला टिकवून ठेवण्याचं काम आपलं मन करतं. म्हणजे माइंड. हो, मन हे या विश्वापासून वेगळं काही नाही. ते स्वतः एक डेल्टा इंजिन आहे. डेल्टा इंजिन. अच्छा. जी सतत बाह्य विश्वातील तरंगांशी संरेखित होण्याचा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्या भावना, आपला राग, आनंद हे सर्व SV मधील केवळ रिपल डिस्टॉर्शन आहेत. बापरे. म्हणजे मानवी विचार आणि भावना हे केवळ तरंग आहेत? हो. पण मग मानवी कर्माचं काय? आपण जे काही चांगले किंवा वाईट वागतो त्याचे परिणाम कसे ठरतात? चव्हाण यांच्या लेखनात कर्माचा नियम किंवा लॉ ऑफ कॉन्सिक्वेन्स याचाही उल्लेख आहे.
हा नियम एखाद्या नैतिक किंवा धार्मिक न्यायासारखं काम करतो का? नाही, अजिबात नाही. या स्रोतांमधील सर्वात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणांपैकी हे एक आहे. अच्छा. चौहान कर्माचा नियम याला कोणताही नैतिक किंवा धार्मिक न्यायाचा रंग देत नाहीत. त्यांच्या मते हा पूर्णतः एक यांत्रिक नियम आहे. यांत्रिक नियम म्हणजे मिकॅनिकल. हो, SVE हे क्षेत्र कोणाचाही न्याय करत नाही, ते कोणाला बक्षीस देत नाही किंवा शिक्षा करत नाही. मग ते काय करतं? ते फक्त आणि फक्त प्रत्येक तरंगाची अचूक नोंद ठेवतं. मेकॅनिकल फील्ड मेमरी. अच्छा, म्हणजे एखाद्या दुमडलेल्या कागदासारखं. जर आपण कागद दुमडला आणि पुन्हा सरळ केला तरीही त्या कागदावर दुमडल्याची खूण कायम राहते. हो, त्याचप्रमाणे आपण निर्माण केलेले तरंग या विश्वाच्या संरचनेत कायमस्वरूपी बदल करतात का? हे कागदाचं उदाहरण अगदी समर्पक आहे. यालाच आपण विश्वाची एक युनिव्हर्सल हार्ड ड्राईव्ह म्हणू शकतो. हं. आपण निर्माण केलेला प्रत्येक विचार आणि कृती हा SVE मध्ये एक ठसा उमटवतो. प्रत्येक कृतीचा परिणाम या क्षेत्रात साठवला जातो. आणि हे सगळं एका खूप वेगळ्या स्तरावर काम करतं. हो, आणि ही जाणीव चव्हाण यांना त्यांच्या कार्यासाठी प्रवृत्त करते. जेव्हा आपण त्यांचं संशोधन, पुस्तके आणि जायरस इन्स्टिट्यूटमधील त्यांचं अध्यापन पाहतो तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश स्पष्ट होतो. अगदी बरोबर. त्यांना येणाऱ्या पिढीला सत्याची आणि तर्काची एक अखंड स्पाईन म्हणजे संदर्भाचा कणा उपलब्ध करून द्यायचा आहे. भविष्यातील विज्ञान हे भ्रम आणि विरोधाभासांवर नाही, तर एका अखंड वास्तवावर उभं राहावं, हीच त्यांची धडपड आहे. खरंच आजच्या या सखोल चर्चेतून एक अतिशय स्पष्ट आणि वेगळं चित्र समोर उभं राहतं. नक्कीच. विज्ञानाला विश्वाची गुपिते उलगडण्यासाठी कदाचित आणखी नवनवीन कळ शोधण्याची किंवा अधिक गुंतागुंतीच्या गणिताची गरज उरलेली नाहीये. गरज आहे ती एका वेगळ्या दृष्टिकोनाची, एका शांत, स्थिर आणि संरेखित करेक्टिव्ह लेन्सची. UED आपल्याला याच लेन्समधून पाहण्यास भाग पाडते. हो, जिथे गती हा केवळ एक भ्रम ठरतो. गुरुत्वाकर्षण ही ओढ नसून तणावाचा उतार बनतो. वेळ म्हणजे वाहणारी नदी नसून केवळ संरेखनातील विलंब ठरतो. आणि आपले जीवन हे या अथांग स्थिरतेमध्ये टिकून ठेवलेले एक असंतुलन बनतं. अगदी तसंच. आणि जेव्हा आपण या दृष्टिकोनातून विश्वाकडे पाहतो तेव्हा पारंपरिक विज्ञानातील अनेक अनुत्तरित प्रश्न गळून पडतात. तिथे फक्त एक अत्यंत सुव्यवस्थित अशी शांतता उरते, जिथे प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव अत्यंत स्पष्ट असतो. या नवीन विचारसरणीने खरोखरच अनेक मूलभूत प्रश्नांवर नव्याने विचार करायला भाग पाडला आहे. हो ना. आणि म्हणूनच आज ही चर्चा थांबवताना आपण एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करू शकतो. कोणता प्रश्न? आज आपण पाहिलं की आपलं शरीर आणि मन हे या स्थिर SV विश्वातील केवळ एक तरंग आहेत आणि आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे स्थिरतेविरुद्ध टिकवून ठेवलेलं एक असंतुलन आहे. पण विचार करा, जेव्हा हे असंतुलन संपेल, जेव्हा मृत्यू या नैसर्गिक प्रक्रियेतून हा तरंग पूर्णपणे शांत होऊन SVच्या मूळ स्थिरतेत विलीन होईल, बरोबर, तेव्हा त्या तरंगांची मेमरी या अथांग विश्वात कशी आणि कुठे जिवंत राहील? भौतिक रूप संपल्यावर आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा हा तरंग विश्वाच्या अथांग शांततेत कोणता नवीन आकार घेईल? हा खरोखरच अंगावर काटा आणणारा विचार आहे. नक्कीच. कदाचित हे समजून घेण्यासाठी आपल्याला पारंपरिक विज्ञानाच्या चौकटीतून बाहेर पडून याच नव्या लेन्समधून शोध घ्यावा लागेल. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. आपण अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक विषयावर पुन्हा भेटू.